आता बघूया संतमत प्रकाश भाग 3 आणि ह्याचे रायटर आहेत श्री सावंत सिंहजी महाराज सावंत सिंहजी. संतमत प्रकाश भाग 3 हुजूर महाराज सावंत सिंहजींच्या सत्संगांचा संग्रह. हे कुठून प्रकाशित आहे हे बघा. प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, आणि हे आहे पंजाबमध्ये. हे मुद्रक आहेत गोप सन्स पेपर्स लिमिटेड, हे मुद्रक आहेत त्यांचे. आता यातलं बघा. हा आता दाखवतो तुम्हाला 102 पानावर. हे आहे संतमत प्रकाश भाग 3, 102 पानावर. हा कमालीची गोष्ट आहे, तुम्ही बघा सद्गतीत व्हाल. इथे लिहिलंय की सत्पुरुष सतनाम कहाई, सतलोक निज पाया आई. सचखंड अथवा सतनाम चौथा लोक आहे. बघा, सचखंड वा सतनाम, सचखंड म्हणजे सतलोक, वा सतनाम, सतनाम म्हणा व सचखंड म्हणा, चौथा लोक आहे. सतनाम चौथा लोक आहे आणि सगळ्यांच्या आतमध्ये आहे. तो सतलोक, तो सतनाम तुझ्या आतमध्ये आहे. जर हा सद्गुरूकडून मार्ग घेऊन मेहनत करून आतला पडदा उघडेल तर सचखंडाला पोहोचू शकतो. तो तुमच्या आतच आहे सचखंड. अच्छा, हे होतं 107. हे तर 102 वर वाचलं आता आपण. आता 106 107 वाचूया. इथे बघा. तोच सत्संगी हुजूर जिथे राम नामाचा महिमा होतो. आता हे सावंत सिंगजी म्हणतात, कोणत्या रामाचा उल्लेख करत आहेस तू? सत्संगी म्हणतो की राम अनेक आहेत का? तर महाराजजी हे सावंत सिंहजी उत्तर देतात, राम 4 आहेत. तुमचा इशारा कोणत्या रामाकडे आहे? आता जाऊया 107 पानावर. आणि त्यांचा शिष्य म्हणतो, स्वामीजी कृपया त्या 4ही रामांबद्दल विस्ताराने सांगा. आता महाराज लागले डिफाईन करायला. बघा, एक राम दशरथ गरडोलाय, ही कबीर साहेबांची वाणी आहे. एक राम घट घट में बोलाय, एक राम का सकल पसारा, एक राम त्रिभुवन से न्यारा. अच्छा, आता यांचा अनुवाद करू लागला हा यांचा महात्मा सावंत सिंग. पहिला राम राजा दशरथाचा मुलगा, जे त्रेतायुगात आले होते, अवतार होते, आले आणि आपली ड्युटी करून निघून गेले. पण आता आपल्याला भेटू नाही शकत, आपलं काम नाही करू शकत. दुसरा राम मन आहे, जो प्रत्येक घटाघटात व्यापक आहे. तिसरा राम ब्रह्म आहे, जो साऱ्या त्रिलोकाला उत्पन्न करतो, संगोपन आणि पालन व नाश करतो. आणि चौथा राम सतनाम आहे, हा खरा राम आहे. तत्वदर्शींनो, आता चौथा राम सतनाम आता झाला यांचा, हा खरा राम आहे. आणि तिथे असं म्हणतात, सतनाम वा सचखंड हा चौथा लोक आहे. हे बघा 102 वर काय फेकत आहेत पहा. 102 मध्ये काय म्हणतोय तो, सतनाम सचखंड व सतनाम चौथा लोक आहे. आणि इथे म्हणतो हा चौथा राम आहे, हा खरा राम यांचा. आता यांनी पूर्ण आयुष्य घालवलं आणि सतनाम यांना समजलं नाही, म्हणजे खायचं की प्यायचं की जपायचं. हा कोणी भगवान आहे की हे सतनाम 2 अक्षरी नाव आहे. एक ह्याच्यात ओम मंत्र आहे आणि एक ते तत्. गीतेच्या अध्याय 17च्या श्लोक 23 मध्ये लिहिलंय, ओम तत् सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. ओम आणि तत् मिळून सतनाम बनतं, सच्चा मंत्र. आणि नानक साहेबजी म्हणतात, वही गुरु पूरा कहावा, 2 अक्षर का भेद बतावे. आता आपण पुन्हा येऊया मूळ विषयाकडे. वेदांना आजपर्यंत या जगात असं म्हणणारा मिळाला नाही की हे चुकीचे आहे. आता हे म्हणतात यांचं हे असं ज्ञान आहे सतनामाचं ना शेंडाना बुडखा.
आणि हे म्हणतात आमच्या गुरूंचं ज्ञान तर वेदांपेक्षाही महान आहे. आता यांचा तर काही अंतच नाही की किती उंच आहे हा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.